राजेशजी कशी दिसून राहिली मी सांगा ना आता. पहा मी पहिल्यांदा घातले असे गाऊन. मी अजून कधी घातले नाही. चांगले दिसत असेल तर सांगा, नाही तर मग नाही घालत मी. साडीच घालतो मग आपली रोजची. मोहिनी एक नंबर दिसून राहिली मस्त. घालत जाय आता अशी रोज. दिवसभर घालत जाय, काही फरक नाही पडत. गावातल्या बाया पाहतो मी गाऊनवर कुठच्या कुठं जाते म्हटलं. मग पुऱ्या म्हटलं इकडे गाऊनवाल्याच बाया फिरते. आणि तू म्हणतं का चांगली दिसते काय? काही नाही होत, तुला एक वेळा सवय झाली ना म्हणजे बरोबर होईल. आणि ते साडीनं कसं आहे, पोटाले काचा पडते. आणि काय करतं ते साडी घालून? कुठं गेली आली तर घालत जाय, घरी हेच घालत जाय आता. हा 2 तर आणल्या. मी म्हटलं तुम्हाला एकच घ्या म्हटलं. चांगली दिसन तर मग दुसरी घेता येते. तर तुम्ही 2 घेऊन दिल्या मला. आता पहा लागन चांगली वाटन तर मग एक आज एक उद्या असं अडटून पलटून घालायला लागत जाईल. चांगलीच दिसते, मला माहिती आहे ना चांगली दिसते म्हणूनच मी तुला घे म्हटलं कोणी. आता मी पाहतो ना, माझ्या मित्राच्या घरी जातो कोणी, त्याच्या बायकाही असंच घालते. ती एवढी मोठी साडी घालायला पुरते काय मोहिनी? आणि त्याच्यात आता अशा प्रेग्नेन्सीत कोणीच बाया म्हटलं साड्या घालत नाही. घालत आहे तूही नको घालत जाऊ. चांगलं नसते म्हणते आता साड्या घालणं. आता मी पाहतो ना याच्यावर मोबाईलवर पाहतो तर दाखवते साडी घालणं चांगलं नसते म्हणते आता प्रेग्नेन्सीत. आता गाऊनच घातली पाहिजे. घालत जाय तू. असं राजेशजी असेच आवड आहे तुम्ही. लोकांच्या बायकाईला पाहताच पण आहे ना. तुमचं भागतच नाही पाहिल्याशिवाय. अरे बा, असं नाही, तशा उद्देशाने नाही पाहत. आता आपण घरी गेलो कोणाच्या अन नाही असला मित्र घरी, बाहेर काम करत असली त्याची बायको, तर आपण बोलत नाही काय, वहिनी आहे काय घरी, काय कुठं गेला काय गेला असं विचारत नाही काय आपण? मग तू सांग, डोळे बंद करून तर बोलत नाही आपण. डोळे उघडेच राहते ना आपले, तेव्हाच बोलतो ना. मग दिसत नाही का आपल्याला काय घातलंय बहिण म्हणून? मग त्याचा अर्थ काय होते का, असं पाहिजे नव्हते काय? पण का हो आता बाई काय म्हणन? आणि मामाजीच्या समोर बरं दिसन काय हे? कारण आतापर्यंत आपल्या घरात तर कोण घातलं नाही. आता परी घाले आणि ते असं नाही घाले काही. हे माहित आहे का तुम्हाला केवढंसं घाले ते? मग तसं त्याच्यापेक्षा तर बरंच आहे म्हणा हे. पण आता मी घालून नाही ना कधी, तर मला आत्याबाईच्या समोर मामाजीच्या समोर झाले कसं तरीच वाटून राहिलं. भाऊजी आहे अजून. आईले आणि बाबाले मी सांभाळतो, तू काय टेन्शन घेतं त्याचं? बाबाचं टेन्शन आहे नाही. बाबा काही जरी घातलं तर म्हणत नाही. बाबानं म्हटलं काही परीला आजपर्यंत कधी असं काऊन घातलं म्हणून. परी तर एवढे विचित्र कपडे घाले, मग तरी तिला म्हटलं काय नाही म्हटलं. मग तुलाच म्हणून काय, आता तू काहीतरी मजबुरी आहे म्हणून तुला घालायला लागून राहिलं. एवढ्या दिवसाचं नाही घातलं ना आताच घातलं असतं काय? तसंही माणसाचं टेन्शनच नाही राहत. टेन्शन बाईचंच राहते. सासूच रोक टोक करते कोणाही गोष्टीले. लागन तर ती एक बाई असते बरं सासू, तिच्यावरही अडचण गेली असते. पण त्याला भेटत नाही ना तिच्या जमान्यात. मग त्याला असं वाटते का आता सुनीच्या जमान्यात तिला काय घालू द्या, असाच विचार करते. असा विचार नाही करत का गड्या काहीतरी मजबुरी आहे यायची. त्रास होत सहन, गरमी होते, मग घालू दिलं तर काय होते. पण नाही, तुम्ही पाहिजे ना आता बाई मला म्हटल्याशिवाय राहत नाही काही. काय घातलं बा म्हणून हे. तुला सांगू काय मोहिनी, बाईच बाईची दुश्मन आहे म्हटलं, माणूस नाही आहे. तुम्ही लोक काय करता, माणसाला दोष देऊन मोकळ्या होऊन जाता. पण बाई बाईले काय बोलते हे तुम्ही ध्यानातच नाही घेत. कुठेही पाय तू, सासरा सुनीचं भांडण झालं पाहिलं काय त्या? देर भावजाईचं पाहिलं काय? नाही. भांडण कोणाचं होते? जावा जावायचं, सासू सुनीचं होते कधी बा? मग असं राहते. मग याच्यात दोष काय माणसाला देते? माणसालाच काही काही बोलते. पण माणसाचा याच्यात दोषच नाही राहत. सगळा दोष बाई बाईचाच राहते. त्याच करते घरात सारं. नाही बा, आपल्या घरातले माणसं तर सगळे चांगले आहे. कायले म्हणावं कोणाला काही. अन ते आता सुमित बापूजीची बायको काही घालते म्हणते काय ती, आणि त्यानं काही घातलं, तिनं काही घातलं तर कोणा म्हटलं काय? ना भाऊजीनं म्हटलं, ना तुम्ही म्हटलं कधी, अन नाही मामाजीनं म्हटलं, कोणच नाही म्हटलं. आपण आता बाईनं तरी तिला म्हटलं काय? काऊन? का ती मोठ्या घरची पोरगी होती, मोठ्या बापाची लेक होती, तिचं सगळं चालून गेलं. आमचं नाही चालत ना. माय वैशाली ताईचं एक वेळेस वैशाली ताईचं तरी चालून जाते. पण माया ना त्या बाईचा तर काय मी 36चा साकडा आहे काय तर. म्या काही केलं का आत्याबाईच्या डोळ्यातच खुपते जसं. एक आत्याबाई आणि एक तुमची बहीण, या दोघी तर सारख्याच आहे दोघी मायले की. बरं ते जाऊ दे त्याचं. आता दुसरी आणली ना, दुसरी नाही घालून पाहत काय? काय राजेशजी तुम्ही बी आता हे घातली ना, दुसरी काय घाला लागते? म्हणजे घालून नाही दाखवा लागते का तुम्हाला कशी दिसते म्हणून? जशी हे दिसते तशी ते दिसते, सारख्याच आहे. आता काही बदलत नाही मी. आता मला बदलायला नका लो, राहू दे आता जशी आहे तशी. बरं बरं राहू दे, उद्या घालजो तिले. आज घालून घे हे, तिले उद्या धुवून टाकजो. आणि उद्या मग दुसरी घालजो. आता हेच घालत जाय, त्या साडीगिरीच्या मागं कमी राही आता. नाही हो, रात्रीनं घालून घेत जाईन हे. दिवसानं साडी घालत जाईन. नाही तर कधी कधी दिवसानं हेच घालून घेत जाईन. कधी कधी दिवसानं साडी घालत जाईन. असं करत जाईन ना. तुला काय पटते ते कर तू. तू जगाचा विचार करत राह आणि घरातल्या लोकांचा विचार करत राह आणि त्याच्यातच राह. मी तुला सांगून राहिलो तरी तू ऐकायला खाली नाही. मग काय करू शकतो मी? माझं जेवढं काम होतं, जेवढं कर्तव्य होतं तेवढं मी केलं. आता तुला काय करायचं आहे ते तू पाय. राजेशजी मला पैसे दे जाणार, ब्युटी पार्लर मध्ये जातो ना. लय दिवस झाले गेले नाही आता. घेऊन घ्यायचो कपाटातले तुला किती पाहिजे तर. मी तुला मनाई केले काय कधी? फक्त एवढं आहे बाजार असं केली कुरकुर, पण आता नाही करणार. तुला जेवढे पाहिजे तेवढे त्याच्यातले घेऊन घेत जाय. तुझ्या सकाळी त्या पैशावर. आता मी तुला पैशासाठी नाही म्हणणार ना कशासाठी नाही म्हणणार. तुला पैसे पाहिजे काय पाहिजे घेऊन घेत जाय. तुझ्याच हाती देत जाईन आता पगार आणला का. अरे पण मोहिनी म्हणते ह्याच्यात पार्लर करावं नाही म्हणते ना. त्या वाचलं नाही काय कायच्यात? कधी वाचलं नाही काय? विचारचं बरं, डॉक्टरला विचारलं काऊन नाही? आपण गेलो होतो काल तर. हा काय असं म्हणते काय? मला नाही माहित असं आहे म्हणून.
ठीक आहे बापा, नाही म्हणत असेल तर नाही करत. कायले आपल्या थोड्याशा गोष्टीच्या लेकराला कायले नुकसान पाहिजे. राहू द्या मग, नाही करत मी. छाया काही चालली हो बाई मग गावाली? उद्या चालली का मग? माय आई कशी आहे हो तू? कालच आली मी. आणि काय म्हणते, रातभर नाही राहिली तर कधी चालली करून राहिली. 8 दिवस राहू देत नाही का तुझ्या घरी मला आता? नाही हो, विचारून राहिली कधी चालली बा. आता आली. आता कसं आहे, घरी तुया करणार नाही ना कोणी, म्हणून म्हणतो का हाय काय बा मुक्कामी का चालली. मी काही राहू नको म्हणतो का बाबा, राही ना. आई तू इच्छा नसन तर नाही राहत. जातो उद्या, चालली जातो सकाळी लागंत. असं काही नको पाहतो का आपली पोरगी राहीनच बा म्हणून. आपली इच्छा नाही तरी बी जबरदस्ती राहत नाही आहे मी तुझ्या घरी. नाही हो, राही ना. कोण म्हटलं तुला जाय म्हणून? जाय थोडी म्हणून राहिली मी विचारून राहिली. आता विचारणं गुन्हा झाला का बाई? असं आहे तुम्ही आजकालच्या पोरी, तुम्हाला विचार नाही गुन्हा आहे. विचारणं गुन्हा नाही आई, पण त्या कसं म्हणायला पाहिजे होतं. बाई छाया राह ना आता 8 दिवस. राहशील ना, मुक्काम आहे ना तुझ्या आता 8 दिवस. तुला पहिल्यापासून अशी आदत पडली आहे, आपण म्हणावं काही तू बोलतो काही. आई बरोबर बोललं ना तर मी बरोबरच धरतो गोष्ट. असं नाही का मी चुकीची बोलतो म्हणून. समजत नाही काय मला चुकीचं कायले आणि बरोबर कायले म्हणते म्हणून. जे तुया कल्ला केला ना, पोरग लढायला लागून गेलं, दचकून गेलं केवढ्यानं. कायले एवढ्या जोरानं कल्ला करतो मग? माझ्या कल्ला केल्याने नाही माहिती. तूच तर करून राहिली एवढ्या जोऱ्यानं. तू याच्यानं माहिती लढून उठला. आम्ही पाणी आणतो त्याच्यासाठी. आता काय पाणी मागून राहिला का मग? तो पाणी समजते का त्याले? आई आता एवढी गरमी होऊन राहिली, आपल्यालाच तर पाणी जीव करते. तर लेकराला पाहिजे का पाणी? भरपूर पाणी पाजा लागते लेकराला या दिवसाचं, म्हणून मी पाणी आणतो त्याच्यासाठी. बरं आण त्याच्यासाठी पाणी आण, मी उगो मुगो करतो त्याले. मग पोरकी बी अजबच आहे बापा. लेकराले भूक लागली असं तर पाणी पाजतो म्हणते, हाय कणी. ये रे बाबू, उगा मुगा होय, लढू नको आता. एवढं लढा लागते बापा. बापा आदमोसा होऊन गेला लढू. चुप राहा आता, लढू नाही. अरे उगी लढू नाही मा, लढू नाही. राजेजी खरंच पण तुम्ही भरली तारीफ करता बा मायवाली. मोहिनी, आता तुम्ही बायको होय, तुही तारीफ नाही करू तर कोणाची करू? एकुलती एकच बायको आहे, म्हणजे काही 2-4 आहे काय? राजेजी एकच बायको असते लोकांले, 2-4 बायका कोणाला आहे सांगा तुम्ही. आता काय जुना जमाना थोडी होय का 2-4 बायका करून राहिल्या. लोकांना तर एक बायकोने भेटून राहिली, तुम्हाला तरी भेटली या? नाही बा, मी नशिबवान आहे, मला एक तरी बायको भेटली. काही लोक तर आज असे आहे का त्याला एकही बायकोनी भेटून राहिली. हे कोण दोघे जण किकी दात काढून राहिले? काय हाय याच्या खोलीत जाऊन पाहू काय? पाहिलं तर बोला नाही मला, नाही बोलली जाऊनच पाहतो, तेव्हाच तर माहित पडेल ना. आणि तेव्हाच माझ्या माईला सांगायला बरं होईल काय करून राहिले म्हणून दोघं जण. बाई काय बाबा या तमाशा मांडला घरात? काय वेरी राजेश तमाशा? कायचा तमाशा मांडला का आम्ही घरात? दोघं नवरा बायको खोलीत आहे आम्ही, तर तुम्हीच तर आमच्या खोलीत आल्या आणि आम्हाला म्हणता का तमाशा मांडला म्हणून? तुम्हाला शोभते का असं? भाऊ भाऊच्या खोलीत न विचारता न दरवाजा वाजवता चालले अंदर. तुमची सवय गेली नाही वाटते ना बाई अजून. राजेश वारे वा तू माणसासारखा माणूस बसलाय राजा. बायको असा तमाशा करून राहिली. आईला माहित झालं तर आई काय म्हणून? खोलीत आली म्हणून तर मला माहितच पडलं. तुम्ही म्हणता का खोलीत नाही आली पाहिजे, आणि खोलीत नसती आली तर तुम्ही अंदर काय करता काय नाही काय माहित ना मला. छाया तुला काय करत होती अंदर याची? चांगलं असते का हे? भाऊ भाऊजाईच्या खोलीत कोणी आलं असं, तुझ्या जर खोलीत कोणी आलं तर चांगलं वाटेल का तुला? नाही आईले दाखवतो ना मी. काय तमाशा मांडला तुम्ही? आईले दाखवतो. तुला काय वाटते आई बोलणार नाही तुला काही? आई वा आई इकडे ये थोडीशी. नारद बाई थोडीशी कायले बोलावता? पुरच बोलाव ना तुमच्या आईले इथं. काय करणार आहे तुमची आई? मला का मारणार आहे का? मारणार नाही, मी थोडी म्हणून राहिली मारण म्हणून, पण बोलन तर खरी ना, काही ना काही म्हणन तर खरी. काहीच नाही म्हणणार आहे. काय म्हणणार आहे आई? आई काय पाहत नाही का लोकांच्या सुना काय घालून नाही राहिल्या काय? ह्या गाऊनसाठीच म्हणतो ना तू. लोकांच्या सुना घालत असन, पण आपल्या इथं नाही चालत म्हटलं. आपल्या इथं चालत नाही, माझ्या घरीच तर चालत नाही आजपर्यंत म्हटलं. माझ्या सासून मला गाऊन नाही घालू दिली म्हटलं कधी. तुमच्या घरी नसून घालू दिले ना बाई, म्हणून काय आमची सासूने घालू देणार काय? घालू देते बरोबर आता बाई, काऊन नाही घालू देणार आहे? आणि आता बाईचं कोण ऐकून राहिले इथं? इथं म्हणजे आम्हाला त्रास हो काही हो तरी आम्ही साडीच घालून फिराव काय? गरमी होते आता या दिवसाची एकटं. राजेश लयच तोंड चालते ना रे त्या बायकोचं रे. तोंड ठेसत जाणं जरासं तिचं. एवढं चालू देते, एवढं बोलू देते तिले. बाई जास्त बोलायची गरज नाहीये म्हटलं. काय तोंड ठेसत जाय नसन तसं करायची गरज नाही इथं. तुमच्या घरचं पाहा तुम्ही, इथं काही आम्हाला ज्ञान नका वाटू. आमच्या घरचं आम्ही पाहायला सक्षम आहे म्हटलं. पाहता येते आम्हाला काय करायला लागते काय नाही, सगळं समजते म्हटलं. तुम्ही सांगितल्यानंच नाही समजणार आहे सगळं आम्हाला. माय काय मी कुठं जाऊन गेली तर जराशी येऊन नाही राहिली सटकन पटकन. तिची सून काय बोलते काय नाही पाहिले. काय वैव छाया, काऊन कल्ला करून राहिली? या लेकराले सांभाळणं बिचारे. पाणी न्यायला आली का इकडे बोंबलाले आली? ते पोट्ट बोंबलो आदमोस होऊन राहिलं तिथं. पाणी राहिली आणायची आणि इथं काय म्हणते, इकडे घ्यायच्या खोलीत काय आली तू? आई मलाच म्हणत राहते तू मी पोरगी बाई, तू इथे एकुलती एक म्हटलं. ह्या सुना पाय मनरंगी त्याच्या मनानं नाचून राहिल्या. हे पाय त्या सुनीनं काय घातलं. हे असं घालते काय? आपल्या घरात आजपर्यंत घातलं काय कोण असं? अमय बाई मोहिनी, बापा काय घातलं हे? लोकवानी तुम्ही करता काय घरात? आता माय घरात सत्यानाश करून राहिला तुम्ही. आता घराले नाही जाऊ देत पापा समोर तुम्ही. राजेश तू बसला आहे तिथं, जरासा म्हणत जाय, बोलत जाय काही ना काही. आई काय लावलं मग? कायचं वय तुमचं दोघीचंही? काय तुम्ही काय समजून ठेवलाय का? काही बोलत नाही, याचा काही फायदा उचलून राहिला काय? हे काही उघडी आहे का? ते उघडी फिरून राहिली काय गावात? उघडी फिरत असेल तर गोष्ट अलग आहे. मग म्हणा मला तुम्ही का नाही तुझी बायको उघडी फिरते रे,
तर मग म्हणजा अंग भर कपडा घातलाय, अंग झाकलाय पुरं. हा, त्या साडीनं त्रास होते, ते बांधून ठेवा लागते पोटाले. डॉक्टर लोक सांगते का पोटाले अडसू नका, पोट बांधू नका, लेकराला त्रास होते. आणि तुम्ही काय म्हणते कोण्या जमान्यात जगून राहिलं काही समजूनच नाही राहिलं. साडी घाला, आणि ते एवढं मोठं कपडे घाला, गरमी होते आता या दिवसाची, लेकराचा जीव गुद मरते. एवढं साधं समजत नाही तुम्हाला? हा पाय आई आता तुम्हालाच होते बापा त्रास, आम्हाला तर झालाच नाही. मग आम्हाला तर लेकरच नाही झाले बापा. बरं झालं त्या बायकोला होऊन राहिले. हा, त्या बायकोला होऊन राहिले बापा लाडाचे. आम्हाला कुठं लेकर झाले? पाय छायाबाई फालतू काही वाढू नको आता. तुला सांगतो मी, इथं वाढवू नको. मी भाऊजीला सकाळी फोन लावतो आणि बोलावतो. तू गावाला चाललीच आहे, इथं फालतूचे तमाशे करायला काही येत नको. जो तुला जर याचं असन 2 दिवस सारख्यानं प्रेमाने राहत जाय, नसन याचं तर तिथंच राहत जाय तुझ्या घरी. आणि याच्यानंतर तुझ्या घरी काही झालं तर आम्हाला सांगू नको. काय स्वतःचं स्वतः निपटवत बसजो तू. कायले तेले कायले लावा लागते फोन? हा, मला माझ्या पायानं जशी आली माझ्या पायानं जाईल मी. तू कोण मला जाय म्हणणारा? माझ्या मायबापाचं घर नाही का जसं तुझ्या मायबापाचं होय, माझ्या मायबापाचं घर होय. मग होय ना तुझ्या मायबापाचं घर. जेवढा अधिकार आमचा आहे तेवढा अधिकार तुझ्याही आहे. तूही राह, आम्ही राहतो. आणि आमचा अधिकार आहे, आमच्या बायकोचाही अधिकार आहे. समजलं काय? असं नको समजू तू. आणि बाहेरच्या पेक्षा तुझ्या अधिकार सासरमध्ये आहे, तिथं दाखव तुझ्या अधिकार. तिथं दाखवते सासू समोर तू किती दाखवत होतं, तिथं तर तुझं तोंड नाही उलट. मग सासूच्या समोर बोलायची, इथं मोठं चालते तुझं तोंड. मग अधिकाराची गोष्ट सांगूच नको मला तू राजेश दादा. मी तुला सांगून देतो आता, मला सांगायची गरज नाही अधिकाराची. कुठं माझा अधिकार आहे सगळं मला माहित आहे. सासरमध्ये माझा अधिकार आहे आणि माहेरात माझा अधिकार आहे. म्हटलं माझा अधिकार काही संपला नाही इच्छा. ननदबाई जा ना आता तुमच्या खोलीत. इथं मला डोक्यावर पहिलेच प्रेशर येते. झोपू द्या ना आता, करू द्या ना आराम. कामाला काय इथं काय जागूनच राहा म्हणता काय? आता बाई मी असंच घालत जाईन आता. तुम्हाला पटत असेल तर मला पाहत जा, नसन पटत तर नका पाहत जा. डोळे बंद करून घेत जा मी समोर आली म्हणजे. कारण की मी आता असंच घालणार आहे. मला त्रास होते त्या साडीनं, त्याच्याने मी असं घालत जाईन आता. बस जेव्हा मला वाटत जाईल तेव्हा मी साडी घालत जाईन. करा नाचा तुमच्या मनानं, जसं वाटते तसं नाचा. कपडे घाला नका घालू, तुम्हाला पटते तसं करा. तुम्हाला पटते, तुमच्या नवरीले पटते. आम्ही काय बोला बाबा आता म्हणतात? आमचं राहिलंच काय बोला जोगतं? आम्ही काय बोलावं म्हणजे? चुपचाप राहतं काय मग आता? बोल ना. काय म्हणा ते साडी घाल म्हणा पहिले. आवडत नाही म्हणा मला माझ्या घरात असं केलेलं. नाही तर मग माझ्या घरातून निघून जा म्हणा. असं म्हणता येत तुले? शब्दही बोलता येत का बाई तुले? ते तोंड शिवलाय काय तुमच्या? काय त्या हा, तुम्ही जसं शिकवाल तसं बोलन काय? शिकवता का तुम्ही आता पहिले? मला असंच वाटते तुम्ही आल्या म्हणजे बरोबर कान भरता आता बाईचे. म्हणूनच आता बाई बोलते आम्हाला. शिकवत नाही, सांगतो मी तिले. बोलत जा म्हणून सुनायले. माझी सासू कशी बोलते? माझी सासू आम्हाला असं एवढंसं करू देत नाही म्हटलं. हा, एकुलती एक सून आहे मी तिची. पण मला जरासं इकडे तिकडे भटकू देत नाही, जरासं काही घातलं तर घालू देत नाही. आणि तू हे घालून राहिले तर चांगलं वाटते का? हे कोण काय झालं? सगळेजण इथे जमले. मोहिनी, अरे वा मोहिनी मस्त दिसून राहिली. हे आणल्या काय आज त्या गावना? मग हा वैशाली ताई, एक हे आणली एक दुसरी आणली, अशा 2 आणल्या व्या. तर आता मी घालून पाहून राहिली, घालूनच पाहिली जमत्या. तर ह्या ननद बाई आल्या ना तिकून. यानं बापा एवढीशी गोष्ट एवढी मोठी केली, मार कल्ला करून राहिला खोलीत येऊन. अहो तुम्ही कल्ला करून राहिला. तुमचे भाऊजी एवढ्या जोरात बोंबलून राहिले. त्याला झोप लागली होती जराशी, त्याला आला झाग. बाबू लढून राहिला होता, त्याला वाटलं बाबू लढून राहिला. जाग आली तर आता कोणी म्हणला कल्ला येऊन राहिला आत्याबाईचा ननदबाईचा. तर ते म्हणते काय झालं म्हणते, जाऊन पाय म्हणते. मी येतो म्हणते, नाही तर काय झालं तर पाहिले. म्हटलं तुम्ही नका जाऊ बापा, मीच जातो म्हटलं. नाही तर ती आले म्हणजे अजून फालतूचं काम बिघडून जाईल, म्हणून मी आली. शांत राहा तुम्ही आता, कल्ला करू नका. वहिनी दादाला सांगा म्हणा अशी अशी गोष्ट झाली म्हणा. हे छाया आहे ना, छाया येऊन कल्ला करून राहिली म्हणा. खोलीत गेली म्हणा राजेशच्या आणि मोहिनीच्या, आणि जोऱ्या जोऱ्यानं कल्ला करून राहिली म्हणा. तिथं फालतूच बिनाकामाची कल्ला करते म्हणा. दादाला पाठवा बरं जराशा इकडे. नाही ना बापूजी, ते आले म्हणजे काम बिघडून जाईल फालतू. तेही चालले जाईन तिकडे आणि येईल हाकलून देईन घरातून. तुम्हाला माहित आहे मग त्याचा स्वभाव कसा आहे. तर आता ते पहिले चिडचिड करून राहिले, त्याची झोप नाही चालली. तर छाया चाल आता, लय झाली आता. तू चाल बरं बा, चाल तिकडे. तो येईन ना अजून विनोद, तर तूही झटकन ना, माही झटकन चांगली. चाल तू फक्त मला दाबत जाय. पोरायले सुनायले तर डोक्यावरच चढून घे. मला दाबत जाय फक्त. मीच आहे तुझ्याजवळ फक्त दाबासाठी. अहो ते भाऊजी भले चिडून राहिले. मोहिनी काय झालं म्हणे, काऊन कल्ला करून राहिले म्हणे जोऱ्या जोऱ्यानं. हा, ते आला ननदबाईचा आवाज. आता काय म्हणू बाई मी? हा, ते जर पाठवलं असतं ना, आता अजून पुरी रात्र जागण्यात गेली असती. तुला तर माहिती आहे मग कसे बोलते ते. बोलते आणि कोणी मग कोणाला हाकलं ना, काय करून सांगता येत नाही. मी म्हटलं नाही, मीच जातो, तुम्ही झोपा म्हटलं. म्हणून मी आली बाई, म्हणून बरं तरी झालं. वैशाली ताई फालतूच करते ना. आता आम्ही 2 जण होतो, गोष्टी करून राहिलो होतो. त्याला आमच्या मनात याची काय गरज होती? कोणती तरी ननद जाते काय बा आपल्या खोलीच्या, आपल्या भावजाईच्या खोलीत? तुम्ही सांगा, असं शोभते काय यायले? आता मी यायला घालून दाखवून राहिली होती कशा दिसते बा म्हणून. तर आजी म्हणते मस्त दिसते म्हणते, मोहिनी चांगल्या दिसून राहिल्या म्हणते, घालत जाय म्हणते. तर मी म्हटलं बा आता घरचे काय म्हणते ना, काही नाही, तर उद्या घालून पाहिजे. तर ते आल्या ना बा तिकून आल्या, गोष्ट ऐकून राहिल्या असं तिथं चुपचाप. त्याला सवयच आहे तशी, दरवाजाला कान लावून गोष्ट ऐकते म्हटलं आपल्या. आता दरवाजा तर उघडा. आता आपण कोणतंही करून राहिलो तर आपण दरवाजा लावूनच घेईन. आपल्याला असं वाटते बा थोडीशी हवा येते, आपण उघडाच ठेवतो दरवाजा. म्हणून उघडाच होता. तर आल्या ना तिकून आणि चालू झालं त्याचं. एवढा जोरात जोरात कल्ला करून राहिल्या का बस. आणि आता पहिले बोलावून घेतलं. पोरगं लढून राहिलं, थेंब दिसून आलं त्याला. पोरासाठी पाणी न्यायला आलता म्हणते त्या. राहिलं पोराला पाणी द्यायचं, तो एक बहाणा होता त्याचा पाणी न्यायला याचा. तुम्हाला समजत नाही काय? काही करायचं असो, आपण कपडे बदलो तर काही दाखवू एकामेकाले.
माझं म्हणणं एवढं आहे बा, आपला दरवाजा लावून ठेवा, काही गरजच नाही उघड्या ठेवायची. आणि ते तर ननदबाई असल्यावर तर बिलकुलच नाही ठेवा. तुम्हाला किती वेळा सांगितलंय, तुलेच काही मोहिनी अंगावर घ्यायची सवय पडली आहे. हा, काही आणलाय तर चुपचाप ठेवता येत नाही तुले, सगळ्या गावाला दाखवतं. ननदबाईचं तर माहित आहे तुले, त्याचं थोडंशानं वाया जाते मग. वहिनी खरोखर चुकलं आमचं. आम्ही म्हणतो ना, मी म्हणतो चुकलं म्हणून. आम्ही की दरवाजा लावायला पाहिजे होता. कोणाचीही गोष्ट असो, दरवाजा लावून घ्यायला पाहिजे. कायले उघडा ठेवा? हे मोहिनीला आदत पडली आहे दरवाजा उघडा ठेवायची. इले हजारदा सांगत असतो मी, तर दरवाजा लावून घेत जाय, पण हे ऐकत नाही. अहो वैशाली ताई, आपल्या खोलीत कोणी येते का हो? ह्या आता आल्या आहे म्हणून, नाही तर ननदबाई शिवाय दुसरं कोणीच नाही आपल्या खोलीत. दरवाजा उघडा राहील तरी नाही येत. आत्याबाईच तर येत नाही. बरं जाऊ दे, ते जाऊ दे. आता मस्त दिसून राहिल्या गहना. किती आणल्या होत्या ह्या? ह्या काय वैशाली ताई 500-500 रुपयाच्या आणल्या का? दोनच आणल्या, जास्त नाही आणल्या. तुम्हाला पाहिजे काय? असं करा ना, एक घ्या ना तुम्ही, एक घेऊन घ्या तुम्ही माझ्यातली. आपण दोघी जणी घालत जाऊ. दोघी नका घातल्या कोणी तर मग कोणी म्हणत नाही. वैशाली ताई घाला ना तुम्ही. घालत जा वहिनी, फक्त दादाला विचारून घे जा. पण घालत जा, चांगलं असते हे. आता कनी या दिवसात तुम्ही हे साडी घालतच नका जाऊ. हे गाऊन घालून देत जा. आता 2 आणले आहे कनी, अजून लागत तर मी अशा 2 घेऊन येईन उद्या. एक घेऊन घ्या तुम्ही हिच्या जवळची, मोहिनी जवळची. 2 घेऊन येईन मी अजून. आता तिने तिच्या पसंतीच्या आणल्या भाऊजीने, मी काय घेऊ तिच्या याच्यातली? राहू द्या तिला तिच्या, मी दुसऱ्या घेऊन येईन. मलाही आणायचं आहे. हे तुमचे भाऊ मला नाही म्हणत काही, हे काहीच घालायला नाही म्हणत. आता मीच घालतो हे साडी म्हणून, नाही तर ते तर मला म्हणते तुला जे पटते ते घाल, सलवार सूट घाल, टी शर्ट जीन्स घाल, तुला जे वाटते ते घाल म्हणते. मी घालत नाही म्हणून ते लक्ष देत नाही. नाही म्हणते आता तुला पटत नाही म्हणून. आता कसं आपण पहिलेपासून घालून नाही ना, घालून असतं तर आपल्याला काही वाटलं नसतं. ते परी आता जसे नाही तसे कपडे घालते तर तिला चांगली दिसते. आपण घालून नाही तर आपल्याला बरंही वाटत नाही. पण हे घालत जाईन मी. मलाही म्हटलं मागं मी डॉक्टरच्या इथं गेली होती का नाही, तर हे घालत नका जाऊ म्हणे. आता म्हणे बाहेर जायला ठीक आहे म्हणे, पण घरी म्हणे नाईटी घालत जा म्हणे, असं म्हटलं मला त्या डॉक्टरनं. काय हो वैशाली ते घ्या ना, आहे तर खरी 2. मी घालून उद्या एक, तुम्ही घालून घे जा एक. संध्याकाळपर्यंत राजेची घेऊनच येते 2. झालं मग, अजून एक वाटून घेऊ आपण दोघी जणी. झालं दोघीला सारख्या. बरं तसं करजो मग, देऊन देजो मला एक. घालन मी आणि यायला विचारून घेईन ना, घालून नाही दाखवा. चल जातो मी आता, नाही तर ते भाऊजी येऊन जाईन इकडे. असं आहे मायबीन, कोण कधी येईल सांगता येत नाही. दरवाजा लावून घ्यायला लागते. आता याच्यानंतर ध्यान ठेवजो, दरवाजा लावून घेत जाजो. जोपर्यंत इथं छाया आहे तोपर्यंत तरी निदान लावत जाजो. कारण मी कधी कधी राहतो नाही राहत, ते अशीच खोलीत येऊन जात जाईल. फालतू ते सामान उसक वाचक करत जाईल. मग म्हणशील तुम्हाला का ती खोलीत आली, तिनं असं केलं तसं केलं. त्याच्यापेक्षा पहिलेच आपला दरवाजा लावून ठेवत जाय. आता राजेशजी, आम्हाला कशी सवय आहे माहिती आहे का वैशाली ताईनं? आम्ही काय करतो, कोणीच घरी राहत नाही, भाऊजी इथं राहत नाही, तुम्ही ड्युटीवर चालले जाता, मग आम्ही एकाच खोलीत झोपतो दोघी जणी. माझ्या खोलीत झोपतो नाही तर त्याच्या खोलीत झोपतो, म्हणजे आमच्या एकाच एसीत काम होते. आणि आत्याबाई राहते त्याच्या खोलीत. मग कधी आत्याबाईला चहा लागला, काही लागलं तर मग आत्याबाई येते, आवाज गिवाज देते कणी, आम्ही उघडा ठेवून देतो दरवाजा. तशी पडली आम्हाला सवय, म्हणून मी उघडा ठेवला होता, नाही तर मी उघडा ठेवत नाही काही. बरोबर ठीक आहे, जाऊ दे. आता काढून ठेवतो का ते, का आता राहू देतो? नाही आता काढून ठेवतो नाही, आता काय घालतो मग घालून, आता उद्या याले काढून ठेवून देतो आता. घे बापा याले, आता कंबर दुखून राहिली मैसारी. आता असंही नाही का लेकराले घेऊ बाजाराशी का काही, तिथं गेली त्याच्या खोलीत. लेकराले पाणी पाजायचं का काही, हे पाय झोपून गेलं पोरग. दे आता याले झोपून दे, आता निघून दे याले. कशी वाई तू? हा, एकुलता एक नातू आहे तुला, तू नाताली वागून होत नाही. मग आता तुला पोरायची होईल तर मोठी वागवशील, घेऊन फिरशील साऱ्या कमरीवर. मग इकडे फिरू का तिकडे फिरू, पोराची होय तर मोठा लाड करशील, पोरीचं होय तर लाड नाही करत नाही पोराचा. अहो मॅट डोक्षाचे, तुझ्या लेकराले वागवत नाही काय मी? एवढं करतो तरी एवढा काय म्हणते सोन्याचा गोफही करून दिला. हा, एवढं लाडानं कौतुकानं वागवतो तरी काय म्हणते तर वागवतच नाही म्हणतं. आता काय वागवणं म्हणजे अजून काय करू बाबा? मायाकून एक तर घेऊन चालणं होत नाही. पोराच्या लेकराले होते का नाही होत मायाकून कोणाले माहीत. आता राजेशचेच पैसे जमा करू मी, तर त्या पोराला एवढा मोठा गोप करून दिला म्हटलं 10 ग्रॅमचा. त्याला माहीत आहे काय? तूच सांग. त्याच्यासमोर मी एक लॉकेटच करून दिलं ना 1 ग्रॅमचं, आणि 10 ग्रॅमचा गोप करून दिला, हे माहीत आहे का त्याला? त्याच्याच पैशातून पैसा वाचवला, त्या पोराला करून दिला. तरी म्हणते का माझ्या लेकरासाठी काही करतच नाही. अजून काय करू पप्पा त्या लेकरासाठी? आता काही पुरी इस्टेट त्या लेकराच्या नावानं करून देऊ? अशी म्हणणं आहे का तुझ्या? आता तू काय करून देतो माझ्या लेकराच्या नावानं? पुरीची पुरी इस्टेट ते काय म्हणते बाबा तरी करू देते काय? तू याच नावानं नाही काही तर माझ्या पोराच्या कधी करशील बाबा? तू राहू दे ना, तू याच घरचं तू याच घरी राहू दे, मी काही नेत नाही तुझ्या घरचं काही इस्टेट गिस्टेट. घरी लोभी लबाड आहे पण तू छाया, खरंच बल्लीच लोभी आहे. एवढं हायच आहे तुझ्या घरी बरं. हा, सरता सरत नाही आणि इस्ता इजत नाही, पण तुझे लोभ नाही सरत तुया. काय करावं आता? हा, नवरा सारे पैसे तुझ्याच जवळ देते आणून. हाती सगळं हाती मोठीच आहे सगळं घरात. तू अशी वागतं म्हणून तुझी सासू त्यासोबत चांगली नाही वागत असन. आम्हाला असं वाटते का सासूच चांगली नाही, पण मला तर असं वाटते का तूच चांगली नसन वागत सासूसोबत, म्हणून सासू अशी वागते त्यासोबत. आई, तू पहिले माझ्यासोबत भेदभावच करे म्हटलं पोरगी होय म्हणून. मी तर फालतूच झाली म्हणा. तुला अजून एखादं पोरगं असतं तर बरं झालं असतं. पोरगी पाहिजेच नव्हती. पहिलेही अशीच वागे आणि आताही अशीच वागतं. आता पहिले पोरं आणि मग पोरगी आहे त्यासाठी. जाय बाबा, तुझ्यासमोर काही डोकं लढवणं होत नाही माझ्याकून आता, आणि काही बोलणं होत नाही.
ते तुझी सासूच बोलते तुझ्यासोबत बरी. आणि एक माईची मोहिनी मोहिनी त्यासोबत बरोबर बोलते, तुला पुरून उरते ते. नाही तर तुझ्यासोबत टक्कर घेणार कोणी नाही आता या घरात. काय ले बापा माई कोण बोलतो? त्या सुनाईलेच घे ना डोक्यावर. साजऱ्या सुना आहे तुया, तेलेच घे. आता आम्हाला काय घेत? माझ्या डिलिव्हरीच्या वेळेस नाही म्हटलं त्या मला एखाद्या डाव. का बाई छाया तू घालणं हो गाऊन? एखाद्या डाव नाही म्हटलं मला. आणि सुनीच्या वेळेस बापा सून घातलं तर काही म्हटलं का तिला? बोलली तू? हो, मॅच आणून दिल्या तिले त्या. मॅच म्हटलं तिले घाल. डोक्यात फरक पडल्यासारखे बोलतं. मी म्हटलं का तिले घाल म्हणून? तिनं आणल्या, तिनं घातली. आता का तिच्या अंगातली मी काढून घेऊ का तिथं जाऊन? हा, तिचा नवरा म्हणते तिले घाल आणि तिले घालायचं आहे तर मी काय करू? मी काय तिच्या अंगातली काढू काय आता? आणि तुला तर घालायची एवढीच झोंब होती त्या डिलिव्हरीच्या वेळेस, तर तुला काय मी मना केलं होतं? हा, तुझ्या नवऱ्यानं कोण नाही घालू दिला तुले? त्या आणती म्या तुला म्हटलं नसतं घालू नको म्हणून. तू घेऊन येते इथं घालती माझ्या घरी. आताही घाल, मी तुला म्हणत नाही, मना करत नाही. तुला पटत असन तू घाल, नाही पटत असन नको घालू. त्या सासूले चालते काय? हा, आणि तुझ्या नवरा घालू देते काय? हे सांग मला पहिले. माया नवरा कुठं आहे? मायच्या पलीकडे. माय म्हणून तर थोडी मुच म्हणते आई. हा, माय म्हणून बस तर बसते, माय म्हणून उठतं तर उठते. मायनं म्हटलं तिच्यासोबत जाऊ नको तर माय नवरा सारखा वावरत गेला म्हटलं, माझ्यासोबत आला नाही. मग एकटीच आली, शेवटी मला एकटीलाच या लागलं म्हटलं. आणि ज्या भावासाठी आली तर भाऊ बाय माझ्यासोबत कसा बोलून राहिला आता. छाया, आता यावेळेस मी त्याला दोष देतच नाही. कहून का तू आली ना तर तो चांगला बोलला तुझ्यासोबत. बरं आई म्हणे छायाबाई, आंबे आणतो, आंब्याचा रस करतो, तुला काय काय आणून देऊ, साऱ्या गोष्टी केल्या त्यानं बोलला आणि आणलंय म्हटलं. जाऊ दे, नको देऊ, त्या पोराला दोष नाही देत तर. जाऊ दे आता, झोपून राहा आता. माय पोरग झोपलं, मी झोपतो. वैशाली ताई किती सकाळी उठल्या बाबा? उठल्या, एवढं मोठे भांडे घासून घेतले काय? मला आवाज कोण नाही दिला जरासा? मी रोजच सकाळी उठतो मोहिनी, त्याच्यात काय आहे? उठली होती म्हटलं चल आता भांडे लय मोठे दिसले, घासून घेतो म्हटलं. इथं काही घासणं होत नाही होते म्हणून मग बाहेर नेले घासासाठी. आम्ही त्या कोण बदलली गाऊन, मस्त तर दिशे रवद्या लागत होती ना, चांगली दिसत होती. मस्त रवदेली असती तर काय होत होतं? आजकाल सगळे लोकच घालून राहिले, काय होते त्या गाऊन घालाले? यायच्या मनानं ऐकणं पुरते काय? ते यानं कसं मला वाटायला वाटलं होतं घालून घ्यावं म्हणून आपण. मी आणतो म्हटलं 2 त्या जवळची आणलीच मी आता एक, तर म्हटलं घेऊन येईन अजून 2. एक तुला देऊन देतो, एक मी घेऊन घेतो, झाल्या म्हटलं 2 सारख्या. नाही हो वैशाली ताई, घालणार आहे ना मी काही घालत नाही काय. आता कसं एकदम सवय नाही ना. आता आज घालन संध्याकाळी. आता सकाळी म्हटलं साडीच घाला, मामाजी राहते कोणी घरात. मग मामाजी की माझी गेले म्हणजे मग काही नाही वाटत. आणि मग सवय झाली मग मामाजीला आपल्याला असं पाहायचे का मग त्याला काही वाटणार नाही. येईले भेटतो काय मी? नात्या बैले त्या ननद बैले येईले तर कशीच भेट नाही मी. म्हटलं आता चला बा काय म्हणून म्हटलं मामाजीचा विचार करतो बा मी, कोणाचा करो का नाही करो. एक वेळेस राजेशजीचा नाही करो, पण मामाजीचा विचार केल्याशिवाय राहत नाही मी. तेवढं मला माहित आहे म्हणा, तू भेट नाही, तू तर कोणालाच भेट नाही म्हणा मोहिनी. भेटण्याच्या बाबतीत तर आहेच नाही. बरं घालत जा, चांगली वाटतं. चहा करू का मग आता? तुम्ही काय करता? मीच करतो ना चहा, मी करतो, तुम्ही बसा. आणि एवढं भारी उचलत नका जाऊ आता वैशाली ताई. मला सांगता मोठ्या ज्ञानाच्या गोष्टी स्वतःच करता म्हटलं, उचलत नका जाऊ आता. अहो बिचारी ते कशी सवय पडली आहे ना मोहिनी आता उचल खाचल करायची, तर आठवणच राहत नाही. मग आठवण येते आपल्याला काही वेळानं, नाही गड्या आपण उचलावं नाही म्हणून. आता काय करतो, जे आहे ते आहे. आणि करा तर आपल्याला दोघीलाच लागते, दोघीची कंडिशन अशीच झाली. सांग आता पुन्हा कोणा याबत देशील प्रत्येक वेळेस, म्हणून मग आपलं थोडं थोडं करत राहा लागते. मी चहा करतो, तू आत्या बैले आवाज दे, आत्या बैले नस बैले आवाज दे, उठून दे, झोपल्याच असन ते अजून. मी नेतात पप्पा त्याच्या खोलीत, पाहिलं नाही काय रात्री सारा आकात केला होता ते ना. अजून सकाळी सकाळी उठल्या माझे दिवस खराब करून टाकन. रात्र तर खराब केलीच केली, आता दिवसही खराब करायला लावता काय? नाही मी नाही जात, मी जातही नाही त्याच्या खोलीत, मी आवाजही देत नाही. नाही त्या आत्या बैले देत, नाही त्या ननद बैले देत. दुसरं काम सांगायला लागन तर मला कोणतं, मी ते करून घेतो. बरं जाऊ दे, उठन आपस, उठन म्हणूनच मग चहा दे म्हणून तर म्हणा लागन, मग देतो म्हणून करून. काय करून द्या लागते वैशाली ताई? बाईसारख्या बाया आहेत ह्या, त्याला एक कप चहा करून घेता नाही येत काय? तुम्ही बी फालतू सवय लावून ठेवून दिली त्याला. आत्या बैले म्हणा का त्या ननद बैले म्हणता येते. आत्या बैले म्हटलं तर काय होते, करा 1 कप चहा पिऊन घ्या. त्याचं घर नाही आहे का? बाकीच्या वेळेस तर सांगायच्या वेळेस होते त्याला माझे घर आहे म्हणून. मग फक्त याच्याच वेळेस नाही होत काय? काम करायच्या वेळेस नाही त्याचं घर, फक्त काय म्हणते हक्क दाखवायसाठी होय त्याचं घर फक्त. आता आपण म्हणतो सासू आहे बाई, सासूचं करायला लागते, सासूची सेवा करायला लागते म्हणते ना. हा माहित आहे मला, सासूची सेवा करायला लागते, सासूला आपला विचार नाही करायला लागत फक्त. मोहिनी बातच गरम होते, कायच करावीचं. इले शांत करतच राहतो तरी मी, पण हे गरम होतच राहते. ते काय करण आता, घरातले लोकच असे आहे. आत्याबाई तर बिलकुल ऐकतच नाही कोणती गोष्ट. ननदबाई आहे त्या आपल्यासारख्या आहे वयाच्या, पण तेही समजदारी नाही. त्या आता समजदारीपणा घ्यायला पाहतच नाही, अजून भांडण करायला पाहिजे. पापा सुमन, तू तर एवढ्या दिवसाची आली नाही जराशी घराकडे. हा कशा आहे बाई का काय आहे?
नाही तर रोजच चक्कर मारे. नाही व, मी घरीच नाही होती पुष्पाबाई, गावाला गेली होती, पोरीच्या गावाला. तिकडे गेली होती का नाही, म्हणून आली नाही तिकडे. काऊन, काय म्हणत होत्या? नाही नाही, काही नाही म्हणत होती. आली नाही म्हटलं, लय दिवस झाले, चल म्हटलं मीच चक्कर मारून येते तिच्या घराकडे. काऊन नाही आली बा, काय झालं, कायचा राग आला बापा तुले, म्हणून मी आली इकडे. मला कायचा राग येऊ बाई पुष्पाबाई, मला नाही आला बापा कायचा राग आहे. मी आता गेली होती पोरीच्या घरी, त्याच्यानं मग म्हटलं आता काय, कधी जाईल मग तुमच्या इथं, कधी येईन मी, म्हणून नाही आली. आता कालच आली, आज येतच होती. आज आली असती तिकडे, बसली असती घंटाभर, पण आता घरी कोणी नाही कनी. ह्या गण्याला माझं जरासं सामान आणायला पाठवलं, म्हटलं चला आता जराशी बसतो इथं तो येईपर्यंत, म्हणून बसली आहे इथं. ते सून दिसत नाही तू आजकाल. मै सून तिच्या माईच्या घरी गेली बाई, आंब्याच्या रसाला जातो म्हणे. ते तर 8 दिवस झाले गेली, मी गेली ते गेली, या एकटाच होता घरी गण्या. तो आपल्या वावराचं काम करून राहिला आणि राहून राहिला. अन का व सुमन, तू म्हणे ना त्या पोरीचा देर आहे म्हणे, चांगल्या नोकरीवर आहे म्हणे, तर त्याच्यासाठी काढजो माझ्या पोरीसाठी गोष्ट. तू म्हणे ना मग तुमच्या पोरीसाठी आहे म्हणे माझ्या पोरीचा देर म्हणे, असं असं म्हणे ना तू मग. तर पाहिजे ना म्हणून तिले. पुष्पाबाई पहा गड्या, वाईट नका वाटून घे जा तुम्ही. मी आता कसं आहे मागं काय बोलू, हा काय म्हणू तिले. आता तुमची पोरगी तर तुम्हाला माहीतच आहे कशी आहे तर, आणि आता गावालाच माहीत झालं साऱ्या. तर अशा पोरीसाठी माझ्या पोरीचा देर कसा म्हणू बाई. चांगला पोरगा आहे तो, चांगल्या नोकरीवर आहे. उद्या चालून तिथं कमी जास्त केलं तुमच्या पोरीनं काही म्हणजे मग काय करावं आम्ही. माझ्या पोरीले सगळं वनवास व्हायची पाहिजे आहे मग तिथं. तर नाही वा, आता निवागन होते अशी, आता माणसाकडून होऊन जात असते गलती. एकदा गलती होते म्हणून काय बार बार तो तसाच करते काय बापा. गलती वे काय पुष्पाबाई, गुन्हा केला ना तुमच्या पोरीनं, जैलात राहून आली नाही एक दिवस तुमची पोरगी. मग कोण करते बापा अशा पोरीसोबत लग्न. तुम्ही बी काही बोलत राहता, कोण करते. तुम्ही तरी केली असती काय सून, अशी पोरगी केली असती का तुम्ही तुमच्या पोरासाठी. कोणीतरी करण काय आपल्या पोरासाठी, मग कोण नाही करत. आता एखादा पोरगा पाहिजे म्हणा तिलेच, नाही तर मग दूरचा पोरगा पाहिला का ना तिच्यासाठी. म्हणजे माझी पोरगी काय आता तशीच राहील काय, माझ्या पोरीचं लग्न होणारच नाही काय आता. आम्हाला होईन काऊन नाही, होईनच, आज नाही उद्या होणार नाही काय. आतापर्यंत तुमच्या पोरीसाठी साऱ्या गावातल्या बाया स्थळाने म्हटलं इथं आहे बाई तिथं आहे बाई, कारण पोरगी चांगली होती. आता तुमच्या पोरीला जरासा वेळ लागन नाही काय. हा आता याच्यात एखादा समजदार राहीन तोच करन तिच्यासोबत लग्न, नाही तर कोण करण बाबा आता. नाही नाही, भेटन बापा माझ्या पोरीले, भेटला पाहिजे कोण ना कोणी. पाहत राहायचं माय सुमन, कोणी भेटला तर हा घरापर्यंत आणत राहायचं. कोणता पाहुणा भेटला तर कसं आहे, कोणात कोणता एखादा देव माणूस निघूनच जाईन बिचारा. पुष्पाबाई तुमचा काही वांदा नाही ना, भाऊजीचा वांदा आहे. दोघंही तुम्ही चांगले आहे, पण काय मी पोट्टन पोट्टी चांगलेच नाही निघाले तुमचे. हे पोट्टी तर लयच निघाली, एवढा भार असते काय. हा आता तो राजेश सांग ना, बापा मी होती नाही गड्या गावात, पण मला तिथं माहीत झालं माझ्या पोरीच्या गावाले. हा काय झालं काय नाही सगळं माहीत झालं. म्हटलं काय करू बाई, आता कर्मच खराब म्हणावं आमचे. का अशी अवलाद जन्माला आली आमच्या पोटी, सांग काय करू आता. आम्ही घातली काय अशी, का आम्ही बनवली अशी. हा चांगलं शिकवलं लिखवलं त्याले, चांगल्या नोकरीवर लागली, तिथं गेली इथून सोडून, तिथं चांगला पगार भेटन बा, मोठ्या शहरात गेली. हा सांग शेवटी काय केलं, ज्याचं नाव तेच नुकसानच करून बसली शेवटी. आता चांगले चांगले पोरं ये तिच्या मागं फिरे, आणि आता पाहिजे आता एक नाही आले पाय. ते रत्नाले कोण नाही म्हटलं व, ते आली होती ना मागं तुमच्या इथं पोरगं घेऊन, मग त्या पोरासाठी कोण नाही म्हटलं रत्नाले. तिच्याजवळ राहते ना, लय राहते निरप तिच्याजवळ, तर एखादा निरोप सांग म्हणा माझ्या पोरीसाठी, म्हणून पाहिजे तिले. माहिती तर असं होईन का पाय, आता पोरीला भेटून नाही राहिले तर माझ्या घराच्या चक्रा मारून राहिली अशी नाही म्हणून काय. ते जेव्हा ते आली होती माझ्या घरी, चांगलं पोरगं आणलं होतं होती ना, मस्त पसंत पडलं होतं मला, जोडायला जोड होता ते पोरगं. आणि आता पाहिजे ना, आता कोण आणन, तिला ठुकरावून टाकलं. तिचा पुतण्याच होता तो, मस्त पोरगं होतं, आणि श्रीमंत किती होतं बापा. चांगली पोरगी भेटली असन त्याला, आता जोडलं असन मी तर म्हणतो त्या पोराचं लग्न. कायच्याहून जोडलं असन, नसन जोडलं तर मग पाहिजे ना, विचारपूस करून पाहिजे तिथे जोडलं काय म्हणा, म्हणजे कसं आहे माहीत पडते आपल्याला. नाही तर असं कर जा, मी जाईल तिच्या इथं घंटाक भरानं, विचारून पाहिजे तिले, म्हणून हाय का एखादं पोरगं गिरगं म्हणून, मग ते सांगतेच हाय नाही हाय जुडलं काय झालं. तर ते म्हणून मला पोरगी आहे का कोणी, तर पहिले मी सांगतोच काय तिले, मग म्हणून हो म्हणून सांग ना म्हणून पुष्पाबाईच्या पोरीसाठी. राहू दे, तोंडाची वाया घालून काही फायदा नाही आहे. नाहीतरी काय ते काय हो म्हणणार आहे का आता, ते तर हेच म्हणून नाही बापा म्हणून मी नाही सांगत पण त्या पोरीसाठी. या मच्छच्या पोट्टीनं तोंडानं जाऊन त्या पाहुण्याला काय सांगितलं काय नाही. आता पाय हाय असं आहे तुमचं मन, म्हटलं मन म्हणाले काय जाते आपलं, म्हणून पाहावं आपण. कधी आले समोन काकू गावाहून, तुम्ही तर काही दिसलेच नाही बाबा, 8-10 दिवस झाले. मै सासू सांगे सुमन काकू गावाला गेल्या म्हणे बा पोरीच्या. कालच आली व मोहिनी आली, आणि आता ह्या हे गेली कधी गावाला मैसून. मी म्हटलं चल आता, मी म्हटलं जराशी बसतो बापा इथं, लय दिवस झाले अंगणात कधी मला कचरा झाला होता, झाडझूड करून टाकलं जरासं, आणि गण्याला म्हटलं जरासं सामान आण म्हटलं, घरात काहीच नव्हतं, सारं सरून गेलं होतं तर आम्ही खाऊन घेतलं, आणि हो जे काही होतं उरलं सुरलं हे आता यानं खाल्लं.
म्हटलं आता काही नाही घरात, आणि म्हटलं त्याला म्हटलं काही बनवतो म्हटलं तुझ्यासाठी खा प्यायले. म्हणून गेला बाई तो आणायला गेला. आणि ह्या पोट्ट्याचं कसं आहे वक्तावर आणते वक्तावर खाते. घरात चांगलं मोठं सामान आहे भरून ठेवत नाही. 3 पैसे आणते घरात, बाकीच्या पैशाची दारूच पेते बाई. दारूच पिऊन राहिला निरा. बाबा तुम्हीच तर गॅरंटी घेऊन राहिला त्या पोराची, माझा पोरगा दारू पेत नाही दारू पेत नाही. अरे आम्हाला माहित आहे. तुम्हाला सांग काय, एक वेळा दारू पिणारा माणूस दारू सोडतच नाही. नाही ना बिचारी सोडली होती ना सोडली होती. थेंब नाही पेना, अजिबात पे नाही तो. काय मी तर अजून चालू केली त्यांना. पे दिशे नाही फक्त तुम्हाला, म्हणून तुम्हाला असं वाटे का पेतच नाही आपलं पोरग. पे घे तुमचं पोरग सारच करे. ते आता सून घेऊन आली होती तुमची, म्हणून त्यांना बंद केलं. तर अजून मला चालू केलंच का नाही. हो ना, आता काय करावं बाई, ऐकतच नाही तर. आणि मी काय म्हणतो, ह्या पुष्पा काकूच्या पोरीसाठी सांग ना एखादा निरोप. मी कुठून सांगू बाबा निरोप, त्यालाच माहित असन. त्या काकू मोठ्या आहे आपल्यापेक्षा, त्याला नाही माहित काय. मी कुठून सांगू, माझ्या घरी कोण आहे लग्नाचा आता. आणि यायची पोरगी आहे तरी काय त्या लायकीची, पोरग सांगायच्या लायकीची. एखादं पोरग सांगावं आपण तर हिनं तर बस भलतेच मागं लागून जाव. अजून मग आपण ऐकावं का लोकांची. मोहिनी राहू दे ना आता काय बदनामी करतो. राहू दे ना आता, चालली ते लय झाली ना आता. काकू एकाएकी डोक्यातून निघते काय माणसाच्या, सांगा बरं. किती मोठा सदमा पोहोचला होता मले. माया कोण विचार केला काय, तुम्ही तर नाही केला साध्या. तुम्हाला म्हणाले येत जाव, काकू तुमच्याच पोरीनं केलं व ऐकलं काय तुम्ही कधी माया. नाहीच म्हणे माझी पोरगी अशी करतच नाही म्हणे. एक गोष्ट लागू नाही दिली तुम्ही. आता काय करतं बाई, कोणते मायबाप म्हणते माय लेकरू गलत आहे म्हणून. तुम्ही गलत होती असं काय. काकू मी तुम्हाला काहीच म्हणत नाही, पण माझं म्हणणं होतं का एक वेळा तरी माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा तुम्ही. का खरंच आपल्या पोरीनं असं केलं असं काय. थोडंसं लक्ष द्या. बरं झालं राजेशची सुखरूप आली घरी म्हणून. आणि काही कमी जास्त झालं असतं तर मग काय केलं असतं मी. माझी जिंदगी पडली असती उघडी. मग चुकलं बाई मोहिनी माया, तेव्हा खरोखर चुकलं माया. मी म्हणत नाही चुकलं नाही म्हणून, पण आता जाऊ दे ना. ते आता झाली गेली बाई, पार पडली गोष्ट. आता किती काही म्हणून न बोलन तर वापस येईन काय आता टाईम. जाऊ दे हो मोहिनी, आता काही गेलेली गोष्ट वापस येत नाही. त्याच्यापेक्षा आता त्या गोष्टीसाठी पस्तावून म्हणून बोलून काही अर्थ नाही. आता तिचंही मन तू दुःख नको, तुझ्या मन ते दुखवत नाही. नाही काकू मी तसा विचार नाही करत, पण सांगून राहिली गोष्ट. आता तुम्ही मला बसल्या दिसल्या दोघी जणी म्हणून मी आली बोलायला. का बोलणं थोडी सोडलं काही, असं थोडी आहे. पोरीची शिक्षा काही मी माईला थोडी देणार आहे की काकू. हे तर तुझी समजदारी झाली मोहिनी. हायच मी समजदार, मी अशी मूर्ख नाही आहे म्हटलं याच्या पोरीसारखी. तुम्हाला काय वाटते, खरंच ना चुकलंच ना बा. याच्या पोरीचं खूप चुकलं. असं तर कोणत्या पोरीनं वागलं नाही पाहिजे. पण जाऊ द्या, आता झालं गेलं पार पडलं. आणि आता बाकीचं उद्या पाहू आपण, उद्याच्या व्हिडिओ. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.